नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या पॅन्टची कटिंग पाहिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ही पॅन्ट शिवणार आहोत, तेही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने, सर्वांना समजेल अशा पद्धतीने। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही समजून जाईल आपण कशा पद्धतीने पॅन्टची शिलाई करत आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण दोन्ही पायाचे भाग घेऊयात आणि बाकीचे भाग मी बाजूला ठेवलेले आहेत। तर हे आपले दोन्ही पायाचे भाग आहेत। तर या दोन्ही पायाच्या भागाच्या वरच्या साइडने सरळ बाजू आहेत, तर वरच्या साइडने आपल्याला या दोन्ही उलट्या बाजू करायच्या आहेत, म्हणजे आतल्या साइडने या दोन्ही सरळ बाजू गेल्या पाहिजेत। तर ही उलटी बाजू आहे, तर आतल्या साइडने या दोन्ही सरळ बाजू गेल्या पाहिजेत। हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकावरती ठेवायचे असतात आणि जे आसनचा कट आहे ते आपल्याला एकदम बरोबर ठेवायचा असतो एकमेकावरती। तर आपल्याला अगोदर इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। हे जे आसन आहे इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते, तर ती शिलाई आपल्याला इथून पाव इंचावरती देऊन घ्यायची असते, इथून इथपर्यंत। तर आपण एका साइडने शिलाई देऊन घेतलेली आहे, तसंच आपल्याला दुसऱ्याही साइडने शिलाई देऊन घ्यायची असते इथून। तर या भागाच्या शिलाई आपल्याला दोन्ही समोरासमोर आणायच्या असतात अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपले खालच्या साइडने हे दोन्ही पायाचे भाग आहेत, इथे पाहू शकता। तर हा भाग आपला तयार आहे। तर हा भाग आपण बाजूला ठेवूयात आणि बेल्ट पट्टी तयार करून घेऊयात। तर ही आहे आपली बेल्ट पट्टी आणि नेफा। तर या वरच्या साइडने दोन्ही सरळ बाजू आहेत, या सरळ बाजू आपल्याला आतल्या साइडने घालायच्या आहेत। तर या दोन्ही आतल्या साइडने सरळ बाजू केलेल्या आहेत। तर आता आपल्याला इथून पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे इथून। तर ही शिलाई आपली एकदम सरळ आली पाहिजे। तर आपण एका साइडने शिलाई देऊन घेतलेली आहे, तर आता आपल्याला दुसऱ्या साइडने शिलाई देऊन घ्यायची असते। तर या ठिकाणी आपला नेफा तयार होतो वरच्या साइडने। नेफा म्हणजे आपण जी नाडी घालतो त्याला आपण नेफा म्हणतो। तर आता आपल्याला इथून इथपर्यंत शिलाई देऊन घ्यायची असते आणि या ठिकाणी 1 इंच सोडायचं। या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची नाही 1 इंचापर्यंत, इथपर्यंत। तर या ठिकाणी जी आपण 1 इंच जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची नाही। तर या ठिकाणी आपल्याला नाडी घालावी लागते, म्हणून या ठिकाणी आपल्याला 1 इंच सोडायचं आहे। इथून इथपर्यंत शिलाई देऊन घ्यायची, या ठिकाणी 1 इंच सोडायचं आणि इथून आपल्याला खालच्या साइडने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही शिलाई आपल्याला पाव इंच देऊन घ्यायची असते इथून। या ठिकाणी टंचन उचलायचं आणि ज्या ठिकाणी आपण 1 इंचावरती टिक केलेले आहे त्या ठिकाणी ठेवायचं आणि तिथून शिलाई देऊन घ्यायची। तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे शिलाई देऊन घेतलेली आहे। तर हा भाग आपण सरळ करून घेऊया। तर ही जी शिलाई आहे याला आपण दाब शिलाई देऊन घेऊयात। दाब शिलाई देत असताना हा शिलाईचा कपडा आपल्या दाब शिलाई खाली गेला पाहिजे। तर हे जे जॉइंट आहेत दोन्ही साइडनी ते आपल्याला बरोबर एकमेकावरती ठेवायचे असतात आणि या वरच्या साइडने आपल्याला नेफा तयार करायचा असतो आणि या खालच्या साइडने आपण 2 कट देऊन घेऊया दोन्ही साइडनी या ठिकाणी छोटेसे, म्हणजे आपल्याला खालचे दोन्ही पायाचे भाग जोडत असताना सोपं जातं। तर दुसऱ्या साइडची जी शिलाई दिलेली आहे ती आपल्याला दोन्ही साइडनी अशा प्रकारे घ्यायची आहे, करून नखानी याला प्रेस करून घ्यायचं आणि ही जी पट्टी आहे वरच्या साइडने याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे।
तर ही जी पट्टी आहे त्याला आपण पाव इंच फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। या दोन्ही साइडने आपल्याला पाव इंच फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण दोन्ही साइडने शिलाई देऊन घेतलेली आहे आणि या ठिकाणी जो खुला भाग दिसत आहे त्यामध्ये आपल्याला नाडी ओवायची असते। तर यावरच्या साइडने अगोदर आपण पाव इंच फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपण वरच्या साइडनी एक शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण इथून हा जो कपडा आहे शिलाई दिलेला, ज्या ठिकाणी आपण 1 इंचावरती खुला भाग सोडलेला आहे शिलाई न देता नाडा घालण्यासाठी, तिथपर्यंत हा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा असतो इथपर्यंत। या ठिकाणी जी आतली साइड आहे त्यामध्ये आपल्याला नाडा ओवायचा असतो। तर आता आपण इथून एक शिलाई देऊन घेऊया। तर ही शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची आणि सरळ आली पाहिजे आपली शिलाई। हा कपडा फिरवत फिरवत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते। ही जी पट्टी आहे आपण शिलाई देत आहोत ती एकदम सरळ आली पाहिजे सर्व बाजूनी। तर अशा प्रकारे आपण नेफाला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपला नेफा आणि बेल्ट तयार आहे। तर आता आपण दोन्ही पायाचे भाग घेऊयात। तर हे आपले दोन्ही पायाचे भाग आहेत। तर आता आपण बेल्ट घेऊयात। तर हे पायाचे भाग जे आहेत ते आतल्या साइडने सरळ आहेत आणि वरच्या साइडने उलटे आहेत आणि हा जो बेल्ट आहे तो वरच्या साइडने सरळ आहे आणि आतल्या साइडने उलटा आहे, इथे पाहू शकता। तर ही जी साइड आहे ती आपली पाठीमागलची आहे आणि या ठिकाणी आपण दोन्ही साइडनी कट देऊन घेतलेले आहेत, इथे पाहू शकता। तर हा जो बेल्ट आहे तो आपल्याला याच्या आतमध्ये घालायचा आहे। या ठिकाणी हा वरचा भाग वरच्या साइडने करायचा आणि हा बेल्ट या ठिकाणी ठेवायचा आणि पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागावरतीच ठेवायचा, या खालच्या भागावरती। आणि जी ही शिलाई आहे ही शिलाई आणि खालची शिलाई दोन्ही एकमेकावरती ठेवायच्या अशा प्रकारे। आणि जो आपण कट दिलेला आहे या ठिकाणी त्या कट पर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे या दोन्ही साइडनी। आणि हा जॉइंट आपल्याला शिलाईचा इथून हलवायचा नाही, तो त्या ठिकाणी ठेवायचा। जर तुम्हाला पाठीमागलच्या भागाला चुन्या आवडत असतील तर तुम्ही चुन्याही पाडू शकता। तर या ठिकाणी मी पाठीमागलच्या भागाला चुन्या पाडणार नाही। तर या ठिकाणी मी सरळ शिलाई देऊन घेणार आहे। तर या ठिकाणी आपला हा कट आहे, इथे पाहू शकता हा कट। या कट पासून या दुसऱ्या कट पर्यंत आपण शिलाई देऊन घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला शिलाई पाव इंचापेक्षा जास्त देऊन घ्यायची असते इथून। तर ही शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची आणि ही शिलाई एकदम बरोबर आली पाहिजे, तरच आपल्या पॅन्टची फिनिशिंग खूप मस्त येते। तर हा जो दोन्ही साइडचा शिलाईचा भाग आहे या खालच्या दोन्ही पायाचा आणि बेल्टचा तो एकमेकावरतीच आला पाहिजे। आपण या कट पर्यंत दोन्ही साइडनी शिलाई देऊन घेतलेली आहे, इथे पाहू शकता। हा
हा पाठीमागलचा भाग तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण पाठीमागलच्या भागाला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला समोरच्या भागासाठी शिलाई देऊन घ्यायची आहे। तर समोरच्या भागासाठी आपण चुन्या पाडणार आहोत। तर हा भाग आतल्या साईडनेच ठेवायचा आणि आपण सरळ केल्यानंतर हा सरळ होतो। इथे पाहू शकता दोन्हीच्याही सरळ बाजू निघतात। तर हे दोन्ही पायाचे भाग आपल्याला उलट्या साईडने ठेवायचे असतात आणि हा जो भाग आहे बेल्टचा तो सरळ ठेवायचा असतो। आणि समोरच्या भागासाठी हे दोन्ही शिलाईचे भाग आहेत। या दोन्ही पायाचे आणि हा बेल्टचा हा एकमेकावरती ठेवायचा। आणि जो हा दोन्ही साइडने एवढा कपडा एक्स्ट्रा आहे त्यामध्ये आपल्याला प्लेट घ्यायचे असतात, म्हणजे चुन्या पाडायच्या असतात या दोन्ही साइडनी। हवं असेल तर या ठिकाणी पिन ही लावून घेऊ शकतो। तर या ठिकाणी मी पिन लावून घेत आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पिन लावून घ्या, म्हणजे तुम्हालाही प्लेट घेण्यासाठी सोपं जातं। तर या ठिकाणी पाहू शकता दोन्ही साइडने आपला कपडा हा एवढा एक्स्ट्रा राहिलेला आहे, तेवढ्यामध्ये आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत। इथे पाहू शकता। तर आता आपण या साइडनी चुन्या पाडून घेऊयात, इकडच्या साइडनी इथपर्यंत। तर या चुन्या कशा पाडायच्या आहेत तर या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा। तर या ठिकाणी आपलं सेंटर आहे। तर इकडच्या साइडने अगोदर आपण चुन्या पाडून घेणार आहोत। तर या चुन्या कशा द्यायच्या आहेत या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा। तर या ठिकाणी चुनी ही आपल्याला इकडच्या साइडने करायची असते, म्हणजे खालच्या साइडने आपण सरळ भाग करतो तेव्हा आपली चुनी ही सरळ आपल्या नाड्याच्या साइडने येते। तर या ठिकाणी आपल्याला आवडतील तशा चुन्या पाडून घेऊ शकतो, लहान मोठ्या। तर या ठिकाणी मी वरच्या साइडने घेतलेला आहे आणि जी आपण अगोदरची शिलाई दिलेली आहे त्याच्या साइडने करत आहे मी अशा प्रकारे। तर अशाच प्रकारे आपण या सर्व चुन्या पाडून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी एका साइडच्या चुन्या पाडून घेतलेल्या आहेत। तर आता आपण दुसऱ्याही साइडच्या चुन्या पाडूयात। तर दुसऱ्या साइडच्या चुन्या कशा द्यायच्या आहेत तर या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा। तर हा मी कपडा थोडासा बाहेरच्या साइडने काढत आहे। तर या चुन्या आपण त्या साइडने घेतलेल्या आहेत। तर या दुसऱ्या ज्या चुन्या द्यायच्या आहेत त्या आपल्याला इकडच्या साइडने करायच्या असतात, म्हणजे अशा प्रकारे विरुद्ध साइडने। आणि या शिल्लक कपड्यामधून आपल्याला इथपर्यंत चुन्या देऊन घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी आपण दोन्ही साइडनी चुन्या पाडून घेतलेल्या आहेत, इथे पाहू शकता। तर हा भाग आपण सरळ करून घेऊया। तर या ठिकाणी मी हा भाग सरळ करून घेतलेला आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर दाब शिलाई देत असताना हा जो शिलाईचा कपडा आहे तो वरच्या साइडने घ्यायचा आणि या सरळ बाजूने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे इथून। आणि हा शिलाईचा कपडा दाब शिलाई खाली गेला पाहिजे। तर हा कपडा आपल्याला उलट्या साइडने करायचा नाही, तर वरच्या साइडने दाब शिलाई देऊन घ्यायची असते। तर या ठिकाणी आपण दोन्ही शिलाया देऊन घेऊ शकतो। तर या ठिकाणी मी एकच शिलाई देऊन घेणार आहे आणि हा खालचा कपडा आहे तो वरच्या साइडने घ्यायचा आणि शिलाई देऊन घ्यायची।
तर आपण अशा प्रकारे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे ते पाहू शकता। तर हा शिलाईचा कपडा आपल्या दाब शिलाई खाली गेलेला आहे। तर या ठिकाणी आपला वरच्या साईडचा भाग तयार झालेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या चुन्या कशा प्रकारे आलेल्या आहेत। तर या साईडच्या चुन्या आपल्या इकडच्या साईडने आलेल्या आहेत, म्हणजे आपला नाडा जो घालतो त्या साईडने आलेल्या आहेत, आणि दुसऱ्या साईडच्या चुन्या इकडच्या साईडने आलेल्या आहेत, इथे पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या असतात। या साईडच्या चुन्या इकडच्या साईडने आल्या पाहिजेत आणि या दुसऱ्या साईडच्या चुन्या या साईडने आल्या पाहिजेत। अशा प्रकारे आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या असतात, म्हणजे आपली पॅन्ट ही खूप मस्त दिसते। तर आता आपण मोहरीला शिलाई देऊन घेऊयात। मोहरी म्हणजे हा खालचा बॉटम असतो, त्यालाच आपण मोहरी म्हणतो। तर या बॉटमला आपण शिलाई देऊन घेऊयात। त्यासाठी आपण 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या पट्ट्या घेऊयात। तर या 2 पट्ट्या आहेत। तर या पट्टीला अगोदर आपण कॅनव्हास जोडून घेऊयात। तर या ठिकाणी माझ्याकडे हे कॅनव्हास आहे। हे कॅनव्हास आपलं 1 इंचाचं असतं। तर हे कॅनव्हास या ठिकाणी ठेवायचं। खालच्या साईडने 1/2 इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि इथून फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची। कॅनव्हास हे आपल्याला उलट्या साईडने ठेवायचं असतं, म्हणजे खालच्या साईडने सरळ बाजू आली पाहिजे। तर आता आपण इथून एक शिलाई देऊन घेऊयात। हेही कॅनव्हास लावलं तरी चालतं आणि जे आपण ब्लाऊज शिवत असताना कॅनव्हास असतो तेही लावलं तरी चालतं। तर आता आपण बॉटम घेतलेला आहे। तर याची ही सरळ बाजू आहे आणि हे पण आपल्याला खालच्या साईडने सरळ बाजूनेच ठेवायचं आहे या ठिकाणी, आणि इथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपण ही शिलाई देत आहोत ती कॅनव्हास वरती देत नाही। तर आपण या ठिकाणी शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आता आपण खालच्या साईडने फोल्ड करून घेऊयात, म्हणजे उलट्या साईडने अशा प्रकारे। जिथून आपण ही पट्टी जोडलेली आहे तिथून ही पट्टी आपल्याला बरोबर फोल्ड करून घ्यायची असते। तर आता आपल्याला या ठिकाणी एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि या खालच्या ठिकाणी एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आणखी एक इथून शिलाई देऊन घेऊया। तर या बॉटम पट्टीला आपल्याला भरपूर शिलाई द्यायच्या असतात। तर परत मी या ठिकाणी एक शिलाई देऊन घेणार आहे आणि इथून डिझाइन तयार करून घेणार आहे। तर या ठिकाणी आपण एक पॉइंटहून शिलाई देऊन घेऊया। तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतलेल्या आहेत। तर आता आपण या ठिकाणी डिझाइन तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी डिझाइन तयार करून घेऊ शकतात किंवा सरळ ही शिलाई दिला तरी चालतात। आणि दुसरी शिलाई आपण अशा पद्धतीने देणार आहोत या ठिकाणी। तर इथून आपण शिलाई देऊन घेऊया। आपण दुसरी ही शिलाई देऊन घेऊया। तर आपण अशा प्रकारे या ठिकाणी डिझाइन तयार करून घेतलेली आहे, ते पाहू शकता। तर आपण अशाच पद्धतीने दुसऱ्याही पायाला ही पट्टी जोडून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी दुसऱ्याही बॉटमला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण जोडून घेऊया दोन्ही पायाचे भाग। तर हा भाग आपल्याला आता उलट्या साईडने करायचा असतो। तर या ठिकाणी आपल्याला अगोदर खालचा बॉटम घ्यायचा आहे। तर आपला बॉटम आहे 7.5 इंच। तर या ठिकाणी मी 7.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे।
तर इथून आपण शिलाई देऊन घेणार आहोत अशा प्रकारे। तर या ठिकाणी लॉक करायचं। आणि या ज्या दोन शिलाई आहेत त्या बरोबर एकमेकावरती ठेवायच्या असतात। तर या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं आणि हा भाग थोडासा फिरून घ्यायचा, परत टंचन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। तर इथपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी शिलाई देऊन घेतलेली आहे। तसंच आपल्याला दुसऱ्याही 2 ते 3 शिलाई देऊन घ्यायच्या असतात। तर या ठिकाणी मी दुसऱ्याही शिलाई देऊन घेणार आहे। जी शिलाई दिलेली आहे त्याच्या इकडच्या साईडने आपल्याला पाव इंचावरती 2 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत आणखी। तर या ठिकाणी मी शिलाई देऊन घेणार आहे। तर या ठिकाणी मी दुसऱ्या शिलाई देऊन घेतलेल्या आहेत। तर ही पॅन्ट आता आपण सरळ करून घेऊयात। तर हा खालचा बॉटम आहे, इथे पाहू शकता। तर आता आपण नाडा तयार करून घेऊया। जो शिल्लक राहिलेला कपडा असतो त्यामधूनच आपल्याला नाडा तयार करायचा असतो। तर या ठिकाणी मी नाडा तयार करून घेणार आहे। तर या ठिकाणी मी नाड्याची दोरी तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण सेफ्टी पिन घेऊयात आणि या ठिकाणी ही पिन लावायची। या ठिकाणी आपण ही दोरी ओवण्यासाठी सोडलेला आहे तिथून ही दोरी आपल्याला आतमध्ये घालायची आहे। या साइडनी घालायची आणि दुसऱ्या साइडनी बाहेर काढायची। तर या दुसऱ्या साइडनी बाहेर काढायची। तर अशा प्रकारे आपली पॅन्ट शिवून तयार आहे। तर हा आहे आपला पॅन्टचा समोरील भाग, इथे पाहू शकता। हा खालच्या साइडने बॉटम, बॉटम म्हणजेच मोहरी, याला आपण मोहरी ही म्हणतो आणि बॉटम ही म्हणतो। हा आहे आपला पाठीमागचा भाग। तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या पॅन्टला चुन्याही खूप मस्त पडलेल्या आहेत आणि पॅन्ट ही आपली खूप मस्त झालेली आहे आणि घेरही खूप मस्त आलेला आहे, ते पाहू शकता। तर अशाच पद्धतीने तुम्हाला या पॅन्टची स्टेप बाय स्टेप कटिंग करायची आहे आणि याची शिलाई करून घ्यायची आहे। तुमची ही पॅन्ट एकदम परफेक्ट येतेच। तर याविषयी तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तसंच त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।